बघू शकता मी हरभरा कसा शिजून घेतलाय. हे बघा, हे बघा तुम्ही बघू शकता. टमॅटो, कांदा, आणि तुम्हाला माहिती आहे का मी ना हे मला कारण खलबत्ता नव्हता असं कुटून घेतलंय. लसूण आणि ते तुम्ही बघू शकता. हे बघा आता मी तापायला ठेवते बघ कढई. हे बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता तेल टाकत आहे मी. फोडणी द्यायची आपल्याला मस्तपैकी मध्ये. मध्यम रस्सा ठेवायचा आहे बघा. लय जवळ द्यायचं नाही. तुम्ही बघू शकता कसं दाखवलं. लाईट गेलती कारण म्हणून मी ते खलबत्ता पण नव्हता ग्लासात कुटून घेतलं बघा. हे बघा तुम्ही बघू शकता कसं कुटलंय मी ग्लासात. म्हणजे कशात नडायचं नाही. हाय तशी ते हे करायचं बघा. लगेच आपण कशात म्हणजे बसायचं नाही. लाईट नाही आता काय करावा, कशी भाजी होणार. कांदा बारीक चिरून घेतलाय बघा मी. तुम्ही पाहू शकता. हे बघा तुम्ही बघू शकता मटन मसाला. हे बघा आंबेरी तुम्ही बघू शकता कशी तिखट घेतली तुम्ही. चांगलं भाजू द्यायचं बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता तिखट घरातले टाकायला लागले. थोडा मसाला, हळद. आता बघा आता आंबेरी टाका. बघा तुम्ही बघू शकता. मटन मसाला असं मटणासारखं लागलं पाहिजे ना ते. जरा लाल तिखट पण भाजू द्या बरं का. तुम्ही बघू शकता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलंय बरं का, जास्त नाही. कारण मी शिजताना थोडं टाकलं होतं. हे बघा तुम्ही बघू शकता. आता हे टाकते बरं का, कारण मध्यम ठेवायचं आहे बघा. आता हे आपला थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे बरं का. थोडंसं शिजू द्या आधी. उकळी आली ना मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता मी शेंगदाण्याचं कूट थोडा टाकते. हे बघा जास्त नाही. मग धरायलाच कोण नसते हो. प्लीज पब्लिक लोकांनी मला हेल्प करा जरा. माझा यूट्यूब चॅनल जरा पुढं पळवा. कारण मी पाहते तुम्ही हे करता आपण पुढं ते पळा ना एकदम स्लो एकदम. तुम्ही बघू शकता मी कसं बघा दोन तांबे टाकले. पातळ केले बरं का, लय घट्ट नाही. कारण आमच्या घरात घट्ट खात नाही. तुमच्या घरात तुम्हाला सुक्कं करायचं तुम्ही सुक्कं पण करू शकता. उकळी येऊ द्या. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवून. उकळी आलेलं मस्त चांगली उकळी येऊ द्या. अर्धा तास लागतो बघा. हरभराला वेळच लागतो. तुम्ही बघू शकता कसं उकळतंय. हे बघा तुम्ही पाहू शकता कसं उकळती करी बघा हरभऱ्याचा. कसा रस्सा झालाय तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. इतका टेस्टेड झालाय ना. तुम्ही बघू शकता कशी तर्री आली मस्त हरभऱ्याच्या करीला. तुम्हाला माझं करणं आवडलं असं तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. देशील. आमेन.